आता पाऊस चालू आहे आणि रात्रीचे आता 7:30 वाजायला आलेले. तर आता माझी मम्मी म्हणते आहे जेवायला काहीतरी बनवून राहिली, तर म्हणून आपण चला आता किचनमध्ये जाऊ. तर आता आपण किचनमध्ये आलेलो आहे. इथं भाकऱ्या बनवून ठेवलेल्या आहे. इथं मसाला बी काढून ठेवलेला आहे. कांदा आहे, मिरची आहे, बोजवार आहे आणि कोथिंबीर आणि लसूण आहे. या सगळ्याला आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं थोडंसं पाणी टाकून. तर मला आता आपण मसाला काढून घेतलेला आहे. आता आपण कुकरमध्ये चिकन धुवून टाकलेलं आहे. आता याच्यात आपण कांदा टाकायचा आहे, तेल, नमक, हळदी आणि पाणी टाकून याला शिजून घ्यायचं आहे. तर आता आपण इथं कुकरमध्ये चिकन टाकलं आणि त्याला शिजायला ठेवलेले. याच्यात कांदा, हळद, मीठ, तेल हे सगळं टाकले. याला 2-3 मिनटं असंच राहून द्यायचं. नंतर कुकरचं झाकण लावायचं, मग याला शिजून द्यायचं. मग त्याचा सूप तयार होता. तर आपण आता याच्यात 3 ग्लास पाणी टाकलेले. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि याला शिजायला ठेवून देऊ 10-15 मिनटासाठी. तर इथं भात शिजायला ठेवलेला आहे. इथं आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या आहे. 2 शिट्ट्या झालेल्या आहे, 1 शिट्टीचा इंतजार. तर आता आपल्या इथे चिकन शिजलेलं आहे मस्तपैकी. तर आता आपण इथं भगोना शिजलेला आहे. तर भगोन्यामध्ये आपण आता तेल टाकू. पातेल्यात आता तेल टाकलेलं आहे. तर आपण आता याच्यात काळा मसाला टाकू. याच्यात आपण आता 3 चम्मच टाकलेले आहे. 4 टाकून घेतले आता आपण. तर याच्यानंतर आपल्याला आता हलवायचं आहे. तर मग याच्यात आपला मसाला टाकायचा आहे मिक्सरतून काढलेला. मम्मी खुशबू आ गई. म्हणून जाय. तर आपण या मसाल्याला शिजून देऊ.